नमस्कार मित्रो, हिंदुस्तान पोस्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत। आजचा विषय थोडा गंभीरच आहे। नयानगरमध्ये मुस्लिम समाजकंटकांनी मुस्लिम हा शब्द जाणीवपूर्वक इन्व्हर्टेड कॉमा मध्ये वापरतो आहे। पत्रकारांना एक नियम शिकवला जातो, मुस्लिम हा शब्द वापरू नका, केवळ समाजकंटक नाव घेऊ नका, एखाद्या विशिष्ट धर्माचं नाव घेऊ नका, असा एक प्रशासनाकडून पोलिसांकडून कायम सांगितलं जात असतं की धार्मिक तेढ वाढवू नका। पण हा धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न अजिबात नाही। जे काही आहे ते स्पष्टपणे तुमच्या समोर मांडण्याचा हेतू आहे आणि त्यासाठीच मी हे शब्द जपून आणि जबाबदारीने वापरतोय की मुस्लिम समाजकंटकांनी रामाच्या आगमनाचा सोहळा जो सर्व हिंदूच नाही तर सर्व भारतीय साजरे करत असताना त्यांच्या मिरवणुकीवर जो 50 मुस्लिम 50 जणांच्या टोळक्याने जो काय आक्रमण करून दगडफेक करून अशांतता माजवायचा प्रयत्न केला, त्या नयानगरमध्ये मीरा रोडमध्ये हा उद्योग झालेला आहे। आणि हे या मागची कारण हे या सगळ्या घटनाक्रमाचा आढावा घेण्याचा आम्ही सडेतोड प्रयत्न करणार आहोत। आणि नुसताच प्रयत्न नाही तर भाजपा नेते नितेश राणे यांनी काल तिथे प्रत्यक्ष जाऊन जी काही पाहणी केली, अर्थात त्यांच्यावर आरोपही झाले की सामाजिक तेढ वाढवण्याकरता ते गेले, त्यांच्यामुळे आणखीन आगीत तेल ओतलं जातंय, या सर्व प्रकारांचा वेध त्यांच्याचकडून घेणार आहोत। आणि त्यांनाही आपण हे थेट प्रश्न विचारूयात की त्यांच्या जाण्यामुळे शांतता प्रस्थापित होणार होती की तुम्ही आगीत तेल घालायला गेला होतात। कारण तथाकथित सेक्युलर आणि इतर जे जमात आहे त्या लोकांनी सोशल मीडियावर जे काही व्हायरल करायचा प्रयत्न सुरू केलेला आहे त्यांना थेट उत्तर देणं ही गरजेचं आहे। म्हणूनच हिंदुस्तान पोस्ट तर्फे जे सत्य आहे ते समोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि आज आपल्या सोबत त्यासाठी असणार आहेत नितेशजी राणे, भाजपाचे आमदार। नितेशजी, स्वागत आहे तुमचं। नितेशजी, काल तुम्ही मीरा रोड मध्ये जाऊन आलात, नयानगर मधल्या परिस्थितीचा तुम्ही आढावा घेतलात, तुम्ही त्यावर एक गंभीर विधानही केलं की इथे मिनी पाकिस्तान होऊ देणार नाही। गेल्याच महिन्यात अगदी म्हणजे नव्या वर्षाची सुरुवात भले बालक रामाच्या आगमनाने झाली असेल तरी 2023चा शेवट 2023चा शेवट हा डिसेंबरच्या शेवटच्या महिन्यात पडघामध्ये NIAच्या छापेमारीनी झाला होता आणि इसिसचं एक मॉड्यूल उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झालेला आहे आपल्या यंत्रणांकडून। अर्थात पडघासारखं छोटंसं शहर अल शाम या नावाने त्यांनी स्वतः स्थापित केलं होतं। आयसिसचं मॉडेल तिकडे त्यांनी तयार केलं होतं। साकीब नाचन सारखे दहशतवादी त्यात सामील आहेत। हे सगळं घडत असताना आता हे नवीन मीरा रोडचं नयानगर हा प्रकार समोर आलेला आहे। तुम्ही नयानगर मध्ये जाऊन काय पाहिलं आणि काय अनुभवलं हे सांगा। एक लक्षात घ्या, कालचा जो आमची जी फेरी होती जिथे आम्ही मीरा रोड मधल्या हिंदू समाजाला पाठिंबा आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही प्रामुख्याने तिथे सगळेजण गेलो होतो। मी काय तिकडे कुठला आमदार किंवा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून गेलेलो नव्हतो, पण हिंदू समाजाचा एक घटक म्हणून, हिंदू समाजासाठी काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी माझ्या समाजावर कोणतरी वाकड्या नजरेने पाहतंय, माझ्या समाजाच्या निरपराध लोकांना आपल्या धर्माच्या मिरवणुकीमध्ये सहभाग घेत असताना तिथे येऊन, हे फक्त तुमची माहिती चुकीची आहे, फक्त 50 नव्हते, 200 पेक्षा जास्त बांगलादेशीने रोहिंगे मुसलमान जिहादी विचाराचे हे जे मुसलमान आहेत त्यांनी तिथे येऊन अटॅक केलं, त्यांना मारलं। त्याच्याही पुढे जाऊन मी आपल्याला सांगतो की स्वप्नीलजी, तिथे तिकडच्या काही ज्या 2-3 माता भगिनींना मी स्वतः जाऊन पीडित लोकांना भेटलो, त्यांनी मला हेही सांगितलं की मारत असताना त्यांनी बजरंगबली हनुमानाचा फोटो काढला, तोंडात बोट घालून उलटी काढली आणि हनुमानाच्या फोटोवर त्यांनी उलटी केली। त्याचबरोबर महिलांना मारत असताना
त्यांनी हेही विधान केलं की आपका तेरा राम तेरे को बचाने आएगा क्या. त्याच्याही पुढे जाऊन लहान मुलांना पण त्या लोकांनी हात उचललं, त्यांनाही मारलेलं आहे, त्यांनाही गंभीर जखमी केलेला आहे. म्हणजे ही सगळी जी काही परिस्थिती होती, त्या परिस्थितीमुळे मीरा रोड मधल्या हिंदू समाजाला समाजाचं मनोबल अतिशय ढासळलेलं होतं. आणि ते मनोबल वाढवण्यासाठी आम्ही सगळेजण तिथे गेलो होतो. नवानगरची जी परिस्थिती आहे, आता त्याला मिनी पाकिस्तानचा उल्लेख मी का केला, याचं कारण असं आहे की तिथे त्याला दोन्ही बाजूनी त्याला बॅरिकेड टाकले गेलेले आहेत. आणि तिथे जे काय होतं ते बाहेरच्या जगामध्ये जे होत नाही ते सगळ्या गोष्टी त्या मिनी पाकिस्तानमध्ये होतं. उदाहरण तुम्हाला सांगतो, कोविडच्या काळामध्ये ते बॅरिकेड तिथे लावलेले होते आणि त्या नयानगरमध्ये कोणीही मास्क घालायचं नाही, वॅक्सिन घ्यायचं नाही, कोविडचे कुठले नियम त्यांना लागू नाही. त्याचबरोबर आता त्या नयानगरमध्ये तुम्हाला बीफ बीफ म्हणजे गौमांस विकण्याची दुकानं तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये तिथे दिसतील. तिथे हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये तिथून पलायन झालेलं आहे. म्हणजे मला वाटतं 2-5 घरं राहिली असतील तर राहिली असतील तिथे. गेल्या एका वर्षामध्ये स्वप्नीलजी तिथे 35 लव्ह जिहादच्या केसेस झालेल्या आहेत. 35. कोणीही तिथे हिंदू समाजाचं ऐकत नाही, ते कोणाचं ऐकत नाही. ते पाहिजे तेवढी अतिक्रमण तिथे करतात, पाहिजे तेवढी लँड जिहाद तिथे करतात. अनधिकृत मस्जिद तर तिकडे सुळसुळातच आहे तिथं. म्हणजे हे सगळी जी परिस्थिती आहे, हे प्रशासनाच्या आणि पोलीस खात्याच्या नाकाखाली तिथे म्हणजे सुरू होती. म्हणून या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचवण्यासाठी आणि हिंदू समाजाचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही सगळेजण तिथे गेलो आणि त्या पद्धतीचं तिथे आम्ही फिरलो आणि तसं वातावरण आम्ही तिथे तयार करण्याचा प्रयत्न केला. नितेशजी, तुम्ही पोलिसांवर गंभीर आरोप केला, विशेषतः पोलीस निरीक्षक आणि या काही विशिष्ट पोलिसांच्या बाबतीत तुम्ही थेट आरोप केलेला आहे. ह्या निष्कर्षावर तुम्ही कसे आलात की त्या संबंधित व्यक्ती त्यांना झुकतं माप देत आहेत, असा तुमचा आरोप कसा काय? म्हणजे याला तुमच्याकडे काही पुरावा होता का? काल जेव्हा आम्ही पोलीस कमिशनरांच्या ऑफिसमध्ये बसलेलो, मी आणि माझे हिंदुत्ववादी विचाराचे अन्य कार्यकर्ते तिथे होते, पोलिसांचे अन्य प्रतिनिधी पण, ऍडिशनल एसपी विसपी सगळे होते. आम्ही त्यांना पुरावा सकट सांगत होतो की एका अनधिकृत मस्जिद बद्दल हायकोर्टाचं ऑर्डर आलेलं आहे आणि गेल्या 2 वर्षापासून तिकडे कारवाईच कोण करायला मागत नाही. आणि हे जे काय लव्ह जिहादच्या केसेस बद्दल वारंवार तिकडे सांगितलं जातं. नयानगरच्या पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या रेकॉर्डवर पण ते केसेस घेतल्या जात नाही. ह्याचे सगळे पुरावे आम्ही त्यांना दिले. आम्ही कुठेही हवेत तिथे त्यांच्याशी बोलायला गेलेलो नाही. आम्ही त्यांना एवढंच सांगितलं, तुमच्या डिपार्टमेंट मधल्या काही सडक्या आंब्यांमुळे पुरं डिपार्टमेंट तर बदनाम होतच आहे, पण त्याचबरोबर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा एक सक्षम गृहमंत्री, सक्षम माजी मुख्यमंत्री, सक्षम उपमुख्यमंत्री, त्यांचं नाव खराब होत आहे, डिपार्टमेंटचं नाव खराब होत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना पुरावे सकट त्यांच्या नजरेसमोर तिथे ठेवल्या आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला इथे बदल करायलाच लागतील. हे काय महाविकास आघाडीचं सरकार नाहीये जे तुमच्या लोकांचे या सडक्या आंब्यांचे कोण लाड करेल, या नया नगरवाल्यांच्या जिहाद्यांचा कोण लाड करेल. यासाठी ते काय महाविकास आघाडीचं सरकार नाहीये. आणि त्या पद्धतीचे पुरावे दिले आणि आता पाहू कुठल्या पद्धतीचं ऍक्शन होतं तिकडे. तुमच्यावर एक राजकीय आरोप आहे. इम्तियाज जलील खासदार MIMचे त्यांनी केला आहे की मुंबई आणि परिसरात 144 कलम लागू करायचंय दंगे घडवून, म्हणून हा सगळा प्रकार झालेला आहे. याला कदाचित जरांगे पाटलांचं मराठा आंदोलनाची त्यांनी जोड दिलेली आहे. या आरोपावर तुम्ही काय सांगाल? स्वप्नजी, हे उलटा चोर कोटवाल को डाटे असा विषय आहे. म्हणजे ह्यांच्या जिहादी विचाराच्या लोकांनी तिथे दंगल करायची, आमच्या माता भगिनीवर हात उचलायचा, आमच्या देवी देवतांवर थुकायचं. मला एक प्रश्न या जलीलला विचारायचा, नावातच जलील आहे, त्याला पुढे जाऊन मी जास्त काय त्याच्याबद्दल बोलणं चुकीचं आहे, पण त्याला एक प्रश्न मला विचारायचा आहे की हाच विषय अगर ह्यांच्या मोहरमच्या मिरवणुकीमध्ये आम्ही केला, त्यांच्या अल्लाह असो उपरवाला असो त्याच्या नावाने आम्ही हिंदू समाजाच्या काही व्यक्तींनी थुकण्याचं काम केलं, तर हे लोक सहन करतील का?
एवढे मोहरमच्या मिरवणुका निघतात, कधी कोण त्याच्यावर अशा हिंदू समाजाने जाऊन तिथे अटॅक केला, त्या लोकांना मारलं, झोडलं? आता हे मोजून 10-15% आहेत. हिंदू समाज देशात मध्ये हिंदू राष्ट्राच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर 85 ते 90% आपण लोक आहोत. आता 10% समाज कुठे आणि 90% समाज कुठे? आणि म्हणून अगर ह्यांच्या कुठल्या सणासुदेला अगर आमच्या हिंदू समाज कुठेही गालबोट लावत नाही, शांततेने त्यांचे मोहरमच्या निवडणुका म्हणजे मिरवणुका निघतात, त्या काय शांततेने निघत नाहीत. त्यांचे डीजे 11-11, 12-12 वाजेपर्यंत वाजतात. तिथे पोलीस लोक डोळ्यांनी सगळ्या गोष्टी बघतात, तरी कोण तिथे कोण काय बोलत नाही. मग इम्तियाज जलीलला सांगीन की हेच वक्तव्य उद्या अगर मोहरमच्या मिरवणुकीमध्ये आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी काय केलं तर अशाच पद्धतीचं वक्तव्य देण्याची तू हिंमत कर, मग तेव्हा त्यालाही मी उत्तर देईन. बरं, जलील यांनी राजकीय दृष्ट्या तुमच्यावर जरी आरोप केले असले तरी आता आपण थोडासा अत्यंत गंभीरपणे स्वतःकडेही पाहण्याचा विचार करू, स्वतःकडेही पाहूयात. आता मीरा रोड सारखी अजून किती मिनी पाकिस्तान बनली आहेत ह्याचा एक थोडासा अंदाज तुम्हाला असेलच. म्हणजे पडघ्यातून आपण जे चित्र दिसलंय ते तर भयानकच होतं, पण मुंबईत सुद्धा अनेक असे पॉकेट झालेले आहेत, राज्यभरात अशी अनेक पॉकेट झालेली आहेत की जिकडे मुस्लिम समुदाय बहुसंख्य झाला तिकडे कायदा सुव्यवस्था पाळली जात नाही. हे अगदी स्पष्टपणे दिसतं. म्हणजे अगदी सिग्नल न पाळणं, कुठेही पार्किंग करणं, म्हणजे उदाहरणार्थ आता माहीम दर्ग्याजवळ पार्किंग नीट केलं जात नाही, सिग्नल कोणी पाळत नाही. मोहम्मद अली रोड हे ज्वलंत उदाहरण आहे. तर हे सर्व घडतंय तेव्हा प्रशासन आपलं आहे, सरकार जर आपलं आहे तर आपण कारवाई का करत नाही आणि तुमच्यासारखे नेते असतानाही या गोष्टी कशा घडतायत? स्वप्नीलजी, प्रत्येक प्रशासनामध्ये सरकारमध्ये असा एक वर्ग असतो ज्याला त्याच्या कृतीमुळे त्या सरकारचं आणि प्रशासनाचं नाव खराब करतं. आता याही आपलं सरकार आपण म्हणतो, हिंदुत्ववादी विचाराचं सरकार म्हणतो, पण आजही ह्याच्यातले काही जे डिपार्टमेंट मधले पोलीस खात्यातले काही अधिकारी आहेत जे महाविकास आघाडीच्या प्रेमात आहेत, आजही त्यांच्या मालकाच्या प्रेमात आहेत आणि त्यांची नावं, त्यांची माहिती आम्ही तेव्हा संबंध गृहमंत्री साहेबांना देत असतो आणि आदरणीय साहेब त्यांच्या पद्धतीने लगेच कारवाई करतात. ही एक प्रक्रिया आहे. कधीच आपल्याला 100% पाठिंबा कुठल्याच प्रक्रियेमध्ये भेटत नाही ह्याची जाणीव आम्हाला आहे, पण आम्ही जिद्दीने ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये उतरलेलो आहे. आता काल तुम्ही ऐकलं असेल की एका बाजूला जेव्हा आम्ही पोलीस कमिशनरांशी बोलत होतो तोपर्यंत दुसऱ्या बाजूला बुलडोझरच्या माध्यमातून कारवाई सुरू झालेली नयानगरमध्ये. अगदी म्हणजे आतापर्यंत आपण यूपी मध्ये आपण बुलडोझर पॅटर्न ऐकलेलं, पण आता आमच्या महाराष्ट्रामध्ये बुलडोझर देवाचं पण पॅटर्न सुरू झालेला आहे. आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेलं हे बुलडोझर देवा पॅटर्न हे आता महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चालेल स्वप्नीलजी की या जिहाद्यांना काही झोप लागणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, हे जे काही सडके आंबे आहेत त्यांनी कितीही प्रयत्न करून दे, कितीही त्यांच्या त्या मालकांच्या दाड्या कुरवळून दे, आम्ही ह्यांचं ऐकणार नाही. जे अधिकारी आमच्या हिंदू समाजाच्या विरोधात जातील, मग तो कितीही मोठा अधिकारी असो, कुठल्याही पदावर असो, कोणीही त्याच्यासाठी फोन करून दे, पण आमचं हे सरकार त्यांचं ऐकणार नाही. जिथे जिथे हिंदू समाज संकटात असेल तिथे तिथे आमचं सरकार त्यात तेवढंच गंभीर आहे आणि हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी जे काय ज्या टोकाला जायला लागेल ते सगळ्या टोकावर जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. जे हे जिहाद्यांबरोबर उभं राहण्याची हिंमत करतील त्या सगळ्यांना आम्ही मिट्टीमध्ये मिळा देंगे हा डायलॉग त्यांनी नेहमी आठवणीत ठेवावा आणि काम करावं. थोडक्यात युपी मध्ये बुलडोझर बाबा हे खूप फेमस झालं होतं. आता आपल्याकडे बुलडोझर देवा तुम्ही म्हणताय, किंवा भाऊ म्हणायचे पूर्वी पत्रकार त्यांना, त्यामुळे बुलडोझर भाऊ पण म्हणता येईल, बुलडोझर देवा अशी ही नवी संकल्पना आता तयार होतीये आणि याचा परिणाम लवकरच सुरुवात काल सुरू झालेला आहे. तुमच्यासारखे नेते आता हिंदू समाजाला लाभलेले आहेत जे प्रत्यक्ष घटनास्थळी लगेच जात आहेत
आणि या सगळ्यांना सपोर्ट करतायत, ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. विरोधक काय वाटेल ते म्हणो, तुम्ही आगीत तेल घालायला जाताय की ह्याच्याशी हिंदू समाजाला खरोखर देणं घेणं नाही. सोशल मीडियावर ज्या पद्धतीच्या रिॲक्शन्स येत आहेत आणि त्यातल्या बहुतांशी या तुमच्या बाजूनी आहेत, ते पाहता तुम्हाला हा पाठिंबा जास्त वाढता दिसतोय. आणि तुम्ही म्हणता त्या पद्धतीने आता यापुढे या जिहाद्यांना आपण, बरं, महत्वाचा एक विषय, तुम्ही 35 धर्मांतराची प्रकरण म्हणालात, लव जिहादची प्रकरण म्हणालात, एक त्याबाबत वर्षामध्ये आपण नयानगरमध्ये नयानगरमध्ये फक्त यावर आपण नक्कीच वेगळा एक शो करू, कारण ही सर्व 35 प्रकरणं आणि याच्याबाबत तुम्ही काय फॉलोअप करताय याचीही माहिती तुम्ही लोकांना द्यावी, अशी आवर्जून आमची विनंती राहील. त्यावर आपण वेगळा शो करू, पण सध्या थांबूया. सध्या तुम्ही जे कार्य करताय आणि हे प्रकरण पुढे तुम्ही लावून धराल आणि या जिहाद्यांना योग्य वेळी ठेचाल, ही आम्हाला आशा आहे आणि खात्री आहे. आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम. आजवर कधीही हिंदूंनी फार पटकन प्रतिक्रिया दिलेल्या नव्हत्या. अगदी 92 बाबरीच्या दंगलीनंतरही पहिल्यांदा धर्मांध मुसलमानांनी जो हल्ला केला, त्याच्यानंतर चवताळून उठलेल्या हिंदूंनी त्यांना प्रतिक्रिया दिली होती. हिंदू समाज स्वतःहून कधीही आक्रमण करत नसतानाही या अल्पसंख्य असणाऱ्या लोकांचीच भीती या बहुसंख्य समाजाला राहणं हे काही योग्य नाही. आणि अशा पद्धतीने दादागिरी करून धर्मांधता दाखवून तुम्ही कुठलीही पसरवू शकत नाही. हा मेसेज जाणं या समाजाला गरजेचा आहे. या समाजातल्या चांगल्या लोकांनी, या समाजातल्या तथाकथित पुढारलेल्या सुधारणावादी विद्वान लोकांनी आपल्या समाजातल्या या बुरसटलेल्या विचारांच्या आणि धर्मांध लोकांना तात्काळ वेसण घालावी आणि त्या दृष्टीने तुमच्याकडून सोशल मीडियासह विविध ठिकाणी योग्य त्या प्रतिक्रिया येणं गरजेचं आहे, पण ते येताना अजून तितकं दिसत नाही. त्यामुळे माझी विनंती आहे माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना, मित्रांना आणि ज्या सुधारणावादी लोक आहेत त्यांना, की तुम्ही या घटनेचा तात्काळ निषेध करा. नुसताच निषेध करू नका, तर हे पुढे घडणार नाही याची काळजी घ्या, याकरता धडपड करा, तरच आपला देश शांततेत राहू शकतो. धन्यवाद.